ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। इयत्ता 9वी, धडा 6वा. वीर वनिता विश्पला. वीर म्हणजे धाडसी. वनिता पत्नी, तिचं नाव आहे विश्पला. षष्ठः पाठः, 6वा धडा. महाधडा कुठून घेतलेला आहे? ऋग्वेदात. उद्धृता अतीव अद्भुता रोमांचकारी च एषा कथा. एवढं आपण पाहूया. एषा कथा, ही कथा कुठून घेतलेली आहे? ऋग्वेदात. उद्धृता म्हणजे घेतलेली आहे, संग्रहित केलेली आहे. अतीव अद्भुता म्हणजे अतिशय अद्भुत, म्हणजे असं नवीन काहीतरी या कथेमध्ये ऐकायला भेटणार आहे. रोमांचकारिणी. रोमांचकारिणी म्हणजे ही खूप एक्साइटिंग कथा आहे. रोमांच म्हणजे ऐकल्यानंतर आपले रोमांच उभे राहतात, अंगावरचे जे केस आहेत ते उभे राहतात, रोमांच येतो, एक जोश येतो अंगामध्ये. आणि काय? च आणि स्त्रीणाम सामर्थ्यम दर्शयती. स्त्रीणाम म्हणजे महिलांचं, स्त्रियांचं सामर्थ्य दाखवते. मग हे ऋग्वेदातील ही कथा आहे बघा. आणि काय करतं? शस्त्रक्रिया विशारदौ म्हणजे शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन. शस्त्रक्रिया ऑपरेशन. विशारद म्हणजे एक्सपर्ट, चांगले एमडी. आपण काय बोलतो? एमडी डॉक्टर, हा मास्टर डॉक्टर आहे. तसे शस्त्रक्रिया विशारद म्हणजे ऑपरेशन करण्यामध्ये मास्टर असणारे कोण? अश्विनी कुमारव. एकाचं नाव आहे अश्विन, दुसरं अश्विन, दुसऱ्याचं नाव आहे कुमार किंवा अश्विनी कुमारव, असं दोघं म्हटलं तरी आपण चालतं. प्रगत वैद्यक तंत्रज्ञानस्य. प्रगत म्हणजे डेव्हलप्ड. प्रगत म्हणजे प्रगती झालेलं. वैद्यक तंत्रज्ञानस्य मूलाधारौस्तः म्हणजे आता डेव्हलप झालेल्या टेक्नॉलॉजीचे, म्हणजे ऑपरेशन करण्याचे इन्स्ट्रुमेंट, ऑपरेशन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, ह्या सगळ्या आत्ता डेव्हलप झाल्यात. पण त्याचे मूळ आधार कोण आहेत? मूलाधारौस्तः कोण? अश्विनी कुमारव. त्यांना देवांचं डॉक्टर असं म्हणतात. दोघ जण आहेत ते, अश्विनी कुमारव, दोघं आहेत ते कुमारव. मग आता या कथेत काय सांगणार आहे? विश्पलायाः चरित्रं प्रेरणादायकं खलु सर्वेषां कृते. सर्वेषां कृते सगळ्यांसाठी. प्रेरणादायकम म्हणजे प्रेरणा देणार. खलु खरोखर. चरित्रम चरित्र, जीवन. विश्पलाया, विश्पला या महिलेचं चरित्र काय? सगळ्यांना प्रेरणा देणार आहे. मग कुठून घेतलंय हे? संभाषण संदेश मासिकात. ही जी कथा आहे ही संभाषण संदेश नावाच्या मासिकातून घेतलेली आहे. आता आपण धड्याला सुरुवात करूया. खेलराजः नाम कश्चित नृपः. नृपः राजा. कश्चित कोणी एक, आपल्याला माहित नाही नक्की कोण, कुठला, फक्त नाव माहिती. खेलराजः नाम, त्याचं नाव होतं खेलराज. विश्पला तस्य पत्नी. विश्पला ही त्या खेलराजस्य तस्य पत्नी. सा म्हणजे ती विश्पला. यथा महाविदुषी आसीत. यथा जशी महाविदुषी आसीत, ती खूप विद्वान होती. विदुषी म्हणजे प्रचंड विद्वान. तथैव म्हणजे जशी ती अतिशय हुशार होती, तथैव तशीच रणकुशला अपि आसीत. रण म्हणजे युद्ध भूमी, रण म्हणजे युद्ध, कुशला म्हणजे युद्ध करण्यात सुद्धा ती काय अतिशय कुशल होती. अपि आसीत, आसीत म्हणजे होती. खेलराजः अपि शूरः पराक्रमी च आसीत. खेलराज हा राजा सुद्धा शूर म्हणजे अनेक सैन्यांचा निपात करू शकत होता. पराक्रमी आणि
पराक्रम दाखवेल असा होता. सह विष्पलया सह सुखेन जीवती स्म. तो म्हणजे खेलराज विष्पलयासह, विष्पला नावाच्या पत्नीबरोबर कसा जगत होता? सुखेन जीवती स्म. अथ नंतर कदाचित एकदा शत्रवः शत्रू खेलराजस्य राज्ये आक्रमणं कृतवन्तः. खेलराजाच्या राज्यावर काय केलं? आक्रमण कृतवन्तः केलं. आता जेवढे जेवढे लाल अक्षरामध्ये दिसतात ते सगळे काय आहेत? तवतू प्रत्यय आहेत. महत युद्धम आरब्धम, मग शत्रूंनी आक्रमण केलं, मग काय झालं? महत युद्धम, महत म्हणजे मोठं, घनघोर युद्ध, आरब्धम सुरू झालं. सेनायाहा नायकः, सेनाचा जो सेनापती होता, हिरो होता, तो कोण होता? खेलराजः. रणरंगम प्रविष्टवान, रणरंगम म्हणजे रणभूमीवरती काय? प्रविष्टवान, आत गेला. विष्पला अपि, विष्पला सुद्धा रणरंगम प्रविष्टवती. बघा, माणूस असेल तर प्रविष्टवान, स्त्री असेल तर प्रविष्टवती. भुवम म्हणजे पृथ्वीवर. अवतीर्णा चामुंडेश्वरी इव, म्हणजे अवतीर्णा खाली आलेली, अवतार घेतलेली. विश्पला सुद्धा काय गेली? रणामध्ये गेली. मग ती कशी दिसत होती आणि ती कशी संहार करत होती, मारत होती शत्रूंना? भुवम पृथ्वीवर, अवतीर्णा अवतार घेतलेली, चामुंडेश्वरी. जसं चामुंडेश्वरीनी सैनिकांना मारलं, शत्रूला मारलं, राक्षसांना मारलं, तसं विश्पला सुद्धा चामुंडेश्वरी इव, चामुंडेश्वरी सारखी सा ती शत्रूणाम संहारम कृतवती, तिने शत्रूंचा काय? संहार केला. स्त्रीलिंग असल्यामुळे कृतवती. तस्याः शौर्यम, तिचं शौर्य, धाडस, पराक्रमम च, तिचा पराक्रम, दृष्ट्वा पाहून, शत्रवः अपि चकिताः अभवन, शत्रू सुद्धा चकित झाले. एषा रणरंगात यावत न निवार्यते तावत, एषा ही बाई, ही योद्धा, रणरंगात म्हणजे रणभूमीपासून जोपर्यंत, यावत जोपर्यंत, तावत तोपर्यंत, यावत न निवार्यते तावत, जयः सर्वथा न प्राप्यते, जोपर्यंत ही स्त्री रणभूमीतून बाहेर जात नाही, तिला बाहेर काढत नाही, तावत जयः विजय, विक्ट्री, सर्वथा न प्राप्यते अजिबात मिळणार नाही. इति चिंतयित्वा असा विचार करून, शत्रू सैनिका हा, शत्रूचे सैनिक, युगपत एकाच वेळी, आक्रम्य आक्रमण करून, ताम अवरुद्धवंतः, तिला काय त्यांनी केलं? घेरलं, तिला थांबवलं. अवरुद्धवंतः थांबवणे, घेरणे. शत्रू सैनिकाः ते असंख्याः आसन, शत्रू सैनिक किती होते? असंख्याः. विष्पला तू एकाकिनी, विश्वला कोण होती? किती होत्या? ती एकटीच होती. पण शत्रू सैनिक असंख्याः. तथापि तरी सुद्धा, तस्याः मनसी तिच्या मनामध्ये, न भीतिलेशः भीतीचा एक तुकडा, एक कण सुद्धा तिच्या मनामध्ये भीती न नाही आसित होती, नव्हती तिच्या मनात भीती. प्रत्युत या उलट, प्रत्युत म्हणजे उलट, द्विगुणितेन उत्साहेन युद्धम कृतवती. द्विगुणितेन उत्साहेन तिचा उत्साह डबल झाला, द्विगुणित झाला. त्या उत्साहाने युद्धम कृतवती, तिने युद्ध केलं. युद्ध समये युद्धाच्या वेळी, शत्रू सैनिकाः शत्रू सैनिकांनी काय केलं? तस्याः एकम पादम कर्तितवन्तः, तिचा एक पाय कापला. सैनिकाः असल्यामुळे कर्तितवन्तः, या ठिकाणी सुद्धा शत्रू सैनिकाः बहुवचन असल्यामुळे अवरुद्धवन्तः झालं. अनंतरम, नंतर, इतः परम
एतस्याः कारणात पीडा न भविष्यती. तिचा पाय कापला पण तिला मारलं नाही. का कापला? अनंतरम नंतर, यापुढे इतः परम, एतस्याः कारणात हिच्यामुळे, पीडा न भविष्यती, दुःख होणार नाही, इति, असं इति, निर्णयम कृत्वा, निर्णय करून, ते शिबिरम प्रतिगतवन्तः. ते काय? शिबिरम म्हणजे त्यांचं ज्या ठिकाणी जे थांबले होते तंबूत, त्या तंबूत प्रतिगतवंत म्हणजे पुन्हा परतले. आता काय झालं? तिचा पाय तुटला. आता बघा, यद्यपि विष्पलायाः पादः भग्नः, जरी विष्पलाचा पाय मोडला होता, कापून टाकला होता, तथापि तरी सुद्धा, सा हतोत्साहा न जाता, सा ती हतोत्साह, तिचा उत्साह मेला नाही, उत्साह कमी नाही झाला. चैतन्यमूर्ती ही सा, म्हणजे जणू काही चैतन्याची मूर्ती असणारी ती, वीरांगणा म्हणजे एकदम वीर, जर पुरुष असेल तर वीर म्हणतो आपण, आणि स्त्री असेल तर वीरांगणा एव आसीत. जणू काही ती एक वीर योद्ध्यासारखी होती. म्हणून पाय जरी तुटला तरी ती काय, तिचा उत्साह कमी झाला नव्हता. ती काय म्हणते बघा, श्वः, उद्या, मया, माझ्याद्वारे, युद्धम करणीयम, युद्ध केल्या गेलं पाहिजे, एव, पाहिजेच, उद्या माझ्याद्वारे युद्ध केलं गेलंच पाहिजे, इति निश्चित्य, असा विचार करून, सा पादम पुनः प्राप्तुम ऐच्छत. सा ती पादम पाय, पुनः प्राप्तुम पुन्हा मिळावा, ऐच्छत अशी इच्छा करती झाली. अशी त्यांनी इच्छा केली, काय? मला पाय पुन्हा मिळावा. अतः म्हणून, सा निश्चलतया, सा म्हणजे ती वीरांगणा, निश्चलतया उपविश्य, एका ठिकाणी शांत बसून, अश्विन कुमारयोः ध्यानम कृतवती. तिने काय केलं? अश्विन कुमार जे दोन आहेत देवाचे डॉक्टर, त्यांचं काय केलं? ध्यान केलं. तस्याः तस्याः भक्तेः कारणात, तिच्या भक्तीमुळे, कारणात मुळे, अश्विनी कुमारव, अश्विनी कुमार जे आहेत दोन, लोहयुक्तम पादम योजयित्वा, त्यांनी काय केलं? एक लोखंडाचा पाय बनवला. लोहयुक्तम पादम योजयित्वा, ताम यथापूर्वम कृतवन्तौ, तिला यथापूर्वम, जशी ती पहिला होती दोन पायावरती, तसं तिला पुन्हा केलं. एतस्मात, यामुळे, विष्पला यथापूर्वम चलितुम युद्धम कर्तुम च समर्था जाता, याच्यामुळे म्हणजे लोखंडाचा पाय लावल्यामुळे समर्था जाता, ती पुन्हा ताकदवान झाली. कशी? यथापूर्वम, जशी पहिला होती तशी. कशासाठी? चलितुम, चालण्यासाठी. युद्धम कर्तुम, युद्ध करण्यासाठी. जशी ती पहिला होती स्ट्रॉंग, तशी ती पुन्हा झाली. अनंतर दिने, दुसऱ्या दिवशी, प्रातः, सकाळी, सा महता उत्साहेन, ती अतिशय उत्साहाने, रणरंगम आगतवती, ती रणांगणात आली. रणरंगे ताम दृष्ट्वा, रणांगणामध्ये तिला पाहूनच, एव म्हणजे च, शत्रू सैनिकाः चकिताः भीताः च, जे शत्रू सैनिक होते ते काय झाले? चकिताः, त्यांना आश्चर्य वाटलं. भीताः, त्यांना भीती वाटली. तस्याः दर्शन मात्रेन, तिच्या दर्शनानेच, तेषाम धैर्यम नष्टम जातम, ती त्यांचं म्हणजे शत्रूंचं धैर्य नष्ट झालं. सा यदा आयुध प्रहारम आरब्धवती, सा तिने, यदा जेव्हा, आयुध प्रहारम म्हणजे तलवारीचे प्रहार, आरब्धवती चालू केले, तदा तेव्हा, ते सर्वता हतोत्साहा जाता, ते म्हणजे सगळे शत्रू सर्वथा संपूर्णपणे, हतोत्साह त्यांचा उत्साह, त्यांचा त्राणच निघून गेला. विष्पला शत्रून कदली वृक्षान इव, विष्पला जी स्त्री आहे, शत्रूंना कदली वृक्षान इव म्हणजे जणू काही केळीची झाडं कापावीत तसं,
लीलया कर्तितवती, तिने सहजच शत्रूंना कापलं. किती सैनिक मारले? सहस्राधिका सैनिका तया संहृता. हजारो सैनिक तया तिच्याद्वारे संहृता मारल्या गेले. एवं अशा प्रकारे विष्पलायाः शौर्यस्य कारणतः, विष्पलेच्या शौर्याच्या कारणामुळे, तस्मिन् युद्धे त्या युद्धामध्ये, खेलराजस्य एव म्हणजे खेलराज तिचा जो पती होता, जयः अभवत, जय झाला. वीरवनिता, वीर पत्नी, विष्पला तिचं नाव, भर्त्रासह आपल्या पतीसोबत रणरंगम प्रविश्य युद्धामध्ये आत उडी मारून, शौर्येन युद्धम कृतवती, शौर्याने, धाडसाने, धैर्याने युद्ध केलं. पादकर्तनानंतरम अपि, पाय कापल्यानंतर सुद्धा, अश्विनी कुमार योहो, अश्विनी कुमार जे देवांचे डॉक्टर आहेत, त्यांच्या अनुग्रहेण, त्यांच्या कृपेमुळे, पादम पुनः प्राप्तवती, पाय पुन्हा मिळवती झाली. शत्रून संमृतवतीच, आणि शत्रूंना मारलं. एतेन साहसेन, या साहसामुळे काय? सा वेदवाङ्मये बहुधा प्रशंसिता. एतेन साहसेन, या साहसामुळे, या धाडसामुळे, सा म्हणजे ती, वेदवाङ्मये बहुधा प्रशंसिता, वेदवाङ्मयामध्ये काय, खूप वेळा तिचा काय जय जयकार केला जातो, तिची स्तुती केली जाते. का? पाय तुटला तरी पण तिने युद्ध सोडलं नाही. विष्पलायाः शौर्यम, विष्पलेचं शौर्य, तथाच आणि तसच, अश्विनी कुमार योहो शल्यक्रिया कौशलम, म्हणजे सर्जरी, शल्य म्हणजे सर्जरी, सर्जरी करण्याची जी एक्सपर्टी आहे. दुसरा पाय, आत्ता आत्ता आता लोक वेगळा पाय लावायला शिकलेत. आता हे किती 5,000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी आपण एवढे प्रगत होतो. स्मरंतु, लक्षात ठेवा, काय? तिचं शौर्य आणि त्यांची शल्यचिकित्सा. स्मरण इति अस्मान उपदिशती इतिहासः, अस्मान आपल्याला, इतिहास उपदिशती, इतिहास काय करतो? आपल्याला उपदेश करतो. आता आपल्याला काय, पटापट अभ्यास बघायचा आहे. बघा, पुल्लिंग असेल तर या ठिकाणी मी लिहितो. बघा, पुल्लिंग असेल तर भगवान, भगवंतौ, भगवंत सारखं चालणार. बघा, भगवान, भगवान, भगवंतौ, एवढं कळलं तरी भरपूर आहे तुम्हाला. भगवंतौ आणि भगवंत. आणि स्त्रीलिंग असेल तर नदी, नद्यौ असं चालणार. ती नद्यौ, नद्यौ, अरे नद्यौ, नद्य. आता सोपं सोपं आहे बघा, हे दोन लक्षात आलं. नद्यौ, नद्य, त्याप्रमाणे हे चालणार. आता शत्रवः बहुवचन आहे आणि पुल्लिंग आहे, म्हणून कृतवंतः. बघा, भगवंतः, कृतवंतः. आता विष्पला स्त्रीलिंग आहे, म्हणून नदी प्रविष्टवती. सैनिकाः बहुवचन आहे, अवरुद्धवन्तः. पुन्हा शत्रू सैनिकाः आहे, म्हणून बहुवचन, भगवंतः बहुवचन. विष्पला आहे, स्त्रीलिंग आहे, म्हणून आरब्धवती. स्त्रीलिंग असले की ई शेवटी येतो, असं लक्षात ठेवा. अश्विनी कुमारव दोन असल्यामुळे आणि पुल्लिंग असल्यामुळे भगवंतौ, तर कृतवंतौ. खेलराज एकटा असल्यामुळे एक वचन असेल तर भगवान, तर प्रविष्टवान. सा हे स्त्रीलिंग असल्यामुळे नदी, तसं कृतवती. सैनिका हा असल्यामुळे गतवंतो बहुवचन, सा असल्यामुळे आगतवती. अशा प्रकारे पुल्लिंग असेल तर भगवान, भगवंतो, भगवंत सारखा चालणार. स्त्रीलिंग असेल तर नदी, नद्यौ, नद्य सारखं चालणार. ठीक आहे. बघा पुढे, स्तंभमेलनम. बघा,
या ठिकाणी लोहयुक्त, लोहयुक्त काय होतं? पादम, म्हणून याला मी लिहितो एक. वीरांगना कोण होती? विपश्चला, म्हणून याला लिहितो दोन. भीता घाबरलेले कोण होते? शत्रू, याला लिहितो तीन. महत काय झालं? युद्धम. आणि शूर कोण होता? खेलराज. अशा प्रकारे आपण काय त्यांचे ते विशेषण विशेष मिळवले, एवढंच केलं. पुढे काय करायचं बघा. अधोदत्तेषु विशेषणेषु याने, जे विपश्चलाचे विशेषण नसतील वर त्यांना काय वेगळं करायचे. कसं आता बघा. चकिताहा म्हणजे कोण चकित झालते? तर सैनिक चकित झालते. मग आता चकिताहा हे काय तिचं विशेषण आहे का? नाही. आता विशेषणेषु याने विशेषण विपश्चन न वर्णन, जे तिचं वर्णन करत नाही त्यांना वेगळं करायचे. भीता, तर ती घाबरलेली नव्हती. बर, समर्थ होती, निश्चला होती, एकाकिनी चैतन्य मूर्ती होती. अवरुद्धा, चामुंडेश्वरी, महाविदुषी, रणकुशला, शूर, हे तिचं नाहीये. आणि दुःखिता, ती काय दुःखित पण नव्हती. भीता घाबरलेली पण ती नव्हती. पण ती एकाकी होती, निश्चल होती. अवरुद्धा, ती काय अडवलेली होती का? अवरुद्धा अडवलेलीही नव्हती ती. तर बाकी सगळे, जी प्रशंसिता, तिचं वर्णन केलं गेलेलं, समर्थ, जी केपेबल आहे, महाविदुषी, रणकुशल आहे, सगळे काय तिचेच विशेषण आहे. पुढं सांगतात, माध्यम भाषायाम उत्तर, तुमच्या मराठी भाषेतलेच काय, विश्पलाया शौर्यस्य वर्णन, तिचं शौर्याचं वर्णन करायचं. कसं करणार? पाय तुटला तरी ती काय युद्ध करत होती, पतीचा साथ देत होती, यात किंचितही घाबरली नाही. तिचं काय शौर्य आहे. विश्पलाहा अश्विनी कुमार हो ध्यानम किमर्थम, तिने त्यांचं ध्यान का केलं? कारण की अश्विन कुमार हे काय आहेत? डॉक्टर आहेत. आणि तिच्या मनात काय इच्छा होती? की मला पुन्हा युद्ध लढायचं आहे, मला काय असं पाय धरून बसायचं नाही, मी कोणाला घाबरणारी नाही. म्हणून तिने काय केलं? पाय नीट व्हावा म्हणून ध्यान केलं. चला, आता आपल्याला याचे समानार्थी शब्द लिहायचे. बघा, अरी, अरी म्हणजे शत्रू, शत्रू, शत्रुः. चरण, चरणः म्हणजे पाय, पादः. वीर्यम म्हणजे शौर्यम किंवा पराक्रम, असं पण चालू शकतं. तर आता आपण शौर्य लिहूया. शौर्यम. सरंगः, संगरह, संग, संगरह म्हणजे युद्ध. मग काय म्हणू आपण? युद्धम. रणांगणम, रणांगणम म्हणजे, रणांगणम म्हणजे सुद्धा युद्धच. युद्धभूमी, युद्ध भूमीम. रक्षकाः, रक्षकाः म्हणजे पंडिताः. जेवढं आठवतंय तेवढं बघूया, नंतर बाकीचं लिहूया खाली बघून. पंडिताः विदुषी, पंडित म्हणजे ती खूप विद्वान होती, विदुषी, विदुषी. वीक्ष म्हणजे पाहून. ओके. दृष्ट्वा, आय थिंक हा शब्द आलेला आहे. पाहून म्हणजे दृष्ट्वा, दृष्ट्वा. वेदना म्हणजे पीडा. आणि अगणिता म्हणजे असंख्या, असंख्या, असंख्या. फक्त आपल्याला रणांगणम म्हणजे युद्धभूमी, त्यासाठी अजून एक शब्द आहे का बघायचे. रक्षकाहा, रक्षकाहा म्हणजे काय? वाचवणारा, प्रोटेक्टर. त्याचा आपण बघूया थोड्या वेळाने लिहून झालं की. मित्रम, मित्रचा काय विरुद्धार्थी शब्द आहे? शत्रू. मित्र, त्याचा विरुद्ध शत्रू, शत्रू. कातरता, कातरता म्हणजे काय? घाबरणे. आणि अ, कातरताच्या विरुद्ध, घाबरण्याच्या विरुद्ध काय येईल? पराक्रमी. आपण पराक्रमी लिहूया. शौर्य पण चालतं, शूर पण चालतं. पराक्रमी.
असमर्था. त्याचं येईल समर्था. कातरः शूरः. शूरः. आणि पराजयः जयः. आता फक्त आपल्याला काय शोधायचंय? रक्षकाः. आणि द्विक्ष तर आपण शोधलं. फक्त रक्षकाः शोधायचे, बाकी सगळं आपण शोधलेलं आहे. हम्म. रणरंगी. अच्छा. आपण काय करू शकतो? रणरंगे लिहू शकतो. रंगरहचं होतं तिथं रणरंगे लिहू शकतो. मी लिहून दाखवतो तुला. अ, काय शब्द आपण शोधतोय? रक्षकाः. हम्म, रक्षकाः. सैनिकाः. रक्षकाः सैनिकाः. बघूया आपण, नाही भेटलं तर सैनिक असले आपण. रक्षक काय, सैनिक हे काय, तर रक्षकच आहे आपले. महाविदुषी रणकुशला. रक्षकाः सैनिकाः. रक्षक रक्षा करणारे. सैनिक सुद्धा काय असतात? रक्षा करणारेच असतात. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी हम्म, सो रणरंग ह्याचं काय होऊ शकतं? संगरच रणरंग होऊ शकतं. रंग. रणरंग ह. आणि रक्षकाहाच सैनिकाहा. सैनिकाहा. ओके, बाकी सगळे आपण पाहिले. रिक्त स्थानम पुरं तर मोकळ्या जागा आपल्याला भरायच्या आहेत. काय? पती. पतीचं स्त्रीलिंग काय होतं? पत्नी. पत्नी. रणकुशलाचं काय होतं? पुल्लिंग झालं. रणकुशला. रणकुशला. शूरा हे स्त्रीलिंग झालं. पुल्लिंग काय होतं? शूरः. भीत स्त्रीलिंग भीता. एकाकी स्त्रीलिंग एकाकिनी. हतोत्साहा. हतोत्साहा पुल्लिंगामध्ये काय होईल? हतो साह. किती सोपं आहे. रामः सीता, फक्त त्याचा आ काढून टाकायचा आहे, विसर्ग द्यायचा आहे. नायिका स्त्रीलिंग शब्द आहे. पुल्लिंग काय होणार? पुल्लिंग म्हणजे विसर्ग आलाच पाहिजे. समर्था स्त्रीलिंग आहे, म्हणजे पुल्लिंग मध्ये काय येणार? विसर्ग आलाच पाहिजे. अरे हा. समर्था. समर्थ. राजा. राजाचं काय होतं? राजी नाही होत, राज्ञी होतं. राज्ञी. ओके. आता खालचे वाक्य जे आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. केन कृतम अधोदत्त. खालचं काम म्हणजे हे जे वाक्य सांगितले हे कोणी केलेले आहेत? तर राजा आणि राणी दोघांपैकी. सेनायाः नायकत्वस्य स्वीकरणम. सेनाचं नायकत्व कोणी केलं होतं? खेल राजाने. तो कोण होता? नायक. खेल राज. केन म्हटल्यानंतर तृतीय विभक्ती आली पाहिजे. खेल राजेन. दुसरं राज्य आक्रमण. राज्यावरती आक्रमण कोणी केलं होतं? शत्रू सैनिकेन. शत्रू सैनिकाः. सैनिकाः का? कारण की अनेक होते. शत्र सैनिकाः. खेलराजस्य पश्चात. खेलराजाच्या नंतर कोणी रणांगणात प्रवेश केला? विष्पला. म्हणजे आधी तो गेला आणि मग ती गेली. विष्पला. हा. जयम प्राप्तुम युगपत आक्रमणम. विजय मिळवा म्हणून युगपत आक्रमण कोणी केलं? शत्रू सैनिकांनी. पण त्यांचा डाव फसला. शत्रू शत्रू सैनिकैही. बहुवचनच आलं पाहिजे. हा. द्विगुणित उत्साह हे ना, दोन म्हणजे युद्ध कोणी केलं? डबल उत्साहाने. तर विष्पलया. तृतीयाचं आलं पाहिजे. वरती सुद्धा विष्पलयाच पाहिजे, नुसतं विष्पला नको. एकपा एकपाद कर्तनम.
कोणी केलं? शत्रू सैनिकांनी केलं. एक पाय तिचा कापला. तिने स्वतःने नाही कापला. आणि ते सैनिक अनेक होते म्हणून अनेक सैनिका हा शिबिरम प्रत्यागमनम म्हणजे त्यांच्या तंबूमध्ये परत गेले. कोण गेले परत? तर पुन्हा गेले शत्रू सैनिक हाच. शत्रू सैनिक हा दर्शन मात्रेन धैर्य नाशम कोणाचं झालं? पुन्हा शत्रू सैनिकांचंच काय झालं? बघूनच दर्शन मात्रे म्हण तसं दर्शन मात्रेन सैनिका हा सैनिकही सैनिकही परत सहस्राधिकानाम सैनिकानाम संहरण कोणी केलं? हजारो सैनिकांना कोणी मारलं? विष्पलाने. मग तृतीय केन प्रश्न असल्यामुळे काय? विष्पलया तृतीय विभक्ती आपल्याला करायची. विष्पलया आणि आयुध प्रहारेन उत्साह नाशनम आयुध प्रहाराने काय केलं? त्यांचा उत्साहाचा नाश केला. कोणी केला? पुन्हा एकदा त्याच महिलेनी विष्पलया. अशा प्रकारे हे मौखिक कार्य म्हणजे बोलायचं होतं. कोणी हे खालची कामं सगळी म्हणजे जे आपण शब्द वाचला ती कोणी कोणी केली. अशा प्रकारे आपण हा धडा या ठिकाणी संपवलेला आहे. उपपद जे आहे ते पुढच्या वेळी आपण पाहूया. ओम शांती शांती शांती.